चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अंधार दाटला जीवनामध्ये, प्रत्येक वाट झाली रिकामी. आशेचे किरण मिटले सारे, मनात उरली फक्त वेदना थोडी थोडी. त्या क्षणी भक्तीच्या ओढीने डोळे मिटून केली प्रार्थना. स्वामी, आता तुम्हीच आधार, तुमच्या वाचून नाही दुसरा उपाय. अश्रूंच्या धारातून निघाली आर्त हाक, श्रद्धेच्या ओंजळीत ठेवले सर्वस्व. क्षणात ऐकले हृदयात शब्द, भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. टेकडीवरी विहिरीकाठी चमत्कार झाला, पिशवीतून ओसंडला जीवनाचा आधार. स्वामींच्या कृपेने उजळले आयुष्य, दुःख सगळं झालं पार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, यावरून तर तुम्हाला समजलंच असेल की ह्या ताईंना काहीतरी मोठा चमत्कार झालेला आहे आणि तो चमत्कार एका टेकडीवर झालेला आहे. चला तर मग ह्या ताईंचा सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्ही पण जर स्वामींचे निस्सीम भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर ताई म्हणतात की माझं नाव मंदा, मी एका छोट्याशा गावात राहते. आमचं गाव डोंगर पायथ्याच्या एका भागात आहे. माझं तेथेच वास्तव्य आहे. गाव आमचं लहानचं असलं तरी निसर्गाचं सौंदर्य अफाट आहे. सकाळी धुक्यातून उगवणारा सूर्य, डोंगरावरून झरत येणाऱ्या पाण्याचा गुंज, पक्ष्यांची किलबिल, हे सगळं वातावरण माझ्या आयुष्याला शांती देत असे. मी सुरुवातीपासूनच निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी फारच ओससलेली होते. म्हणजे मला हे निसर्गाच्या सानिध्यात राहणं फार आवडे आणि माझं लग्न देखील अशाच गावात झालं. त्यामुळे मी फारच आनंदी होते. तसं माझं कुटुंब साधंच आहे. माझ्या नवऱ्याचं नाव विश्वजित आहे. आम्हाला 2 मुलं आहेत आणि मी माझ्या आईला एकुलती एक असल्यामुळे माझ्या वृद्ध आईचा सांभाळ मीच करत होते आणि असंच आमचं छोटंसं कुटुंब आहे. माझे नवरे विश्वजित हा गावामध्ये किराणाचं दुकान चालवतो. ते किराण आमच्या स्वतःच्याच मालकीचं आहे. आम्हाला फारसा नफा होत नव्हता, पण आम्हाला कशाचीही कमी नव्हती. तसंच डोंगराच्या पायथ्याची असल्यामुळे आम्हाला थोडी शेतजमीन देखील होती. मी शेतकाम देखील करायचे. अशीच सर्व काही माझं व्यवस्थित होतं आणि आमचं खरं सुख म्हणजे साधेपणाच. आमच्याकडे पैशाचं फारसं वैभव नव्हतं, पण एक अमूल्य संपत्ती आमच्याकडे होती, ती म्हणजे स्वामी समर्थांवरील आमचा अगदी दृढ विश्वास. कारण माझी आई नेहमी सांगायची की मंदा, संकट आयुष्यात येणारच, पण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला की त्यांचा हात नेहमी आपल्या पाठीशी असतो. आमचं आयुष्य जसं सुरळीत चाललं होतं तसंच अचानक एक मोठं संकट कोसळलं. गावात रस्त्याचं मोठं काम सुरू झालं. सरकारी अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं दुकान रस्त्याच्या मध्ये येत आहे. उद्यापासून ते तोडकाम सुरू होईल. ही बातमी ऐकून आमच्या अंगावर वीजच कोसळली. कारण ते दुकान म्हणजे आमच्या संसाराचं हृदय होतं. तेच बंद झालं तर घर कसं चालणार? विश्वजित धक्क्यात गेला. दिवसेंदिवस त्याची बोलण्याची उर्मी कमी होत गेली. रात्री तो छताकडे बघत बसायचा. एके दिवशी तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला की मंदा, आत्ता आपल्याकडे काही उरलं नाही. दुकान गेलं, उत्पन्न बंद झालं, आता आपल्यावरचं कर्जही वाढले, मुलांच्या शाळेच्या फी थकल्यात, त्या मी कुठून भरू? तुझी आई आजारी असते, तिला औषधं मी कुठून आणू? आता सगळं संपल्यासारखं वाटत आहे. तेवढ्यात मी त्याचा हात धरला आणि अश्रू गिळत म्हणाले की विश्वजित, संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा हरवायची नाही. स्वामी समर्थ आपल्याला सोडणार नाहीत. पण आतूनही मीही हादरलेच होते. त्या रात्री मी देव्हाऱ्यासमोर बसून रडत प्रार्थना केली की स्वामी, आता खरंच आधार द्या. संसाराचं ओझं माझ्यापासून उचलता येत नाही. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. स्वामी, कृपा करा. काही दिवसांनी गावातल्या स्वामी मंदिरात मोठी आरती होती. दिव्यांचा प्रकाश, झांजांचा गजर, टाळांचा आवाज
भक्तांच्या जयघोषातलं दुमदुमणारं वातावरण. त्या क्षणी माझं मन स्वामींच्या चरणाशी एकरूप झालं. डोळे मिटून मी फक्त एवढंच म्हणाले की स्वामी, तुम्हीच आमचे आधार आहात, आम्हाला सोडू नका. आरती संपल्यावर अचानक एक विचित्र शांतता मला अनुभवायला मिळाली. असं जाणवलं की कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणालं की बाळा, चिंता करू नकोस, आम्ही आहोत. त्या रात्री अनेक दिवसांनी मला शांत झोप लागली. 2 दिवसांनी गावात मोठा मेळा भरला. मुलं हट्टाने म्हणाली, आई मेळ्यात घेऊन चल ना. मी त्यांना घेऊन गेले. मेळ्यातील वातावरण अगदी अप्रतिम होतं. गोड पदार्थांचे स्टॉल, खेळणी, गाणी, लोकांचा उत्साह. तेवढ्यात मी एका स्टॉलजवळ थांबले. तिथे एक मध्यमवर्गीय पण तेजस्वी चेहऱ्याचे गृहस्थ बसले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाई, तुमच्या संसारात मोठं संकट आहे ना? मी थबकलेच. माझ्या डोळ्यात अचानक पाणी आलं. मी काही बोलायच्या आत त्यांनी पुढे सांगितलं की चिंता करू नका, स्वामी समर्थ तुमच्या मागे उभे आहेत. उद्या पहाटे गावाच्या पूर्वेकडच्या टेकडीवर असलेल्या जुन्या विहिरीकडे जा, तिथे तुमच्यासाठी उपाय आहे. मी काही विचारायच्या आतच ते गर्दीत नाहीसे झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे मी एकटीच टेकडीवर गेले. धुक्याची चादर पसरलीच होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. मी स्वामींचं नामस्मरण करत जुन्या दगडी विहिरीजवळ उभी राहिली. अचानक माझ्या नजरेस विहिरीच्या कडेला एक जुनी पिशवी दिसली. मी ती उचलली. पिशवी उघडून पाहिलं तर काय, त्यात मोठी रक्कम होती. माझे हात थरथर कापू लागले. डोळ्यातून अश्रू ओघळले. मी आकाशाकडे बघून ओरडले, स्वामी समर्थ महाराज की जय. त्या क्षणी मला ठाम जाणवलं, हा साधा योगायोग नाही, हा तर स्वामींचा थेट चमत्कारच आहे. त्या पैशांनी आम्ही गावाच्या दुसऱ्या भागात नवं दुकान घेतलं. सुरुवातीपासून धंदा जोरात चालू लागला. हळूहळू कर्ज फेडलं. मुलांच्या शाळेच्या थकलेल्या फी भरल्या. आईसाठी औषधं आणली. विश्वजित पुन्हा आनंदी झाला. तो म्हणायचा, हे दुकान माझं नाही, हे तर स्वामी समर्थांचं देणं आहे. गावातील लोक आश्चर्याने विचारायचे, तुम्हाला इतके पैसे कुठून मिळाले? मी हसून फक्त एवढंच सांगायचे की हा स्वामी समर्थांचा प्रसाद आहे. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यातली श्रद्धा आणखी दृढ झाली. रोज देवाऱ्यासमोर दिवा लावताना माझे डोळे पाणावतात. मी स्वामींचे खूप खूप आभार मानते. माझ्या मुलांनाही मी एकच शिकवण दिली की कितीही संकट आलं तरी घाबरू नका, श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ कधीही हात सोडत नाहीत. भक्तांनो, आज आमचं घर पुन्हा आनंदाने भरलं आहे. मुलं शिकत आहेत, आई समाधानी आहे आणि विश्वजित हसतमुखाने दुकान सांभाळतो. आमचं आयुष्य जरी साधं असलं तरी हृदयातली संपत्ती अमाप आहे. ती म्हणजे स्वामी समर्थांवरील आमचा अढळ विश्वास आणि अढळ श्रद्धा. भक्तांनो, हा फक्त स्वामी समर्थांचा चमत्कार नाही, तर तो भक्ताच्या आयुष्यातला अंधाराला प्रकाश देणारा सत्य अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, मंदाताईंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण स्वामी समर्थचा जयघोष करायला अजिबात विसरू नका, कारण स्वामी कधीच त्यांच्या भक्ताला एकटे पडू देत नाहीत. धन्यवाद.